करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. हॅलो सई प्रसाद हॅलो 10 दिवसांपूर्वी म्हणजे 24 मार्चला आपल्या माननीय पंतप्रधानांनी लॉकडाऊन जाहीर केला. आता थोडेसे 10 दिवस एकदम भीतीत गेले, पण नंतर ठरवलं की हे सगळं पॉझिटिव्हली घ्यायचं. या सगळ्या कला आणि गुण आहेत ना ते त्यातून बाहेर आलेले आहेत, या पॉझिटिव्हिटीमधून. एनिवे आपण आरशात तर रोजच बघतो, पण या महामारीने ना स्वतःकडे नव्याने बघायला शिकवलंय. समीर, काय हे बघ मी तुझ्यासाठी काय बनवलंय. काय बघ ना, आल्मंड प्लम स्ट्रॉबेरी चीज केक. माय गॉड, एवढे केक का बनवलेस? एकच बनवायचं ना त्यापेक्षा. का ना, एकच आहे. अगं गंमत माहिती नाही म्हणजे कसा झालाय, मी पहिल्यांदा ट्राय केलंय. चांगलाच असणार. तू बनवलायस ना, उत्तम असणार. तुझ्याची चव मला माहितीये ना. हो. अरे परवा तो गुलाबजाम केले होतेस ते सेम रसगुल्ले यार. गुलाबजामच झाले होते, चांगले झाले होते. आणि उगाच काय. अगं मस्करी केली मी. एक सांगू का तुला, त्या गुलाबजाम पेक्षा तुझ्या गालावर जे गुलाबजाम फुलले होते ना ते जाम आवडले. जा आता. अगं खरंच सांगतो मी. जा ना. अगं खरं. बस पुरे आता. अरे बाप रे, अख्खा रसगुल्ल्याचा डबा लाजला यार. जा ना, बस पुरे पुरे आता पुरे. काल लग्न झाल्यासारखं वागू नको. 15 वर्ष झालीत लग्नाला, उगाच काय. बघू नको माझ्याकडे, असं बघू नको. मग दिवसभर अडकून राहशील ना तिकडे. हे घे, मला खूप काम आहेत. झाडून वगैरे काढायचं. इकडे तू आधीकडे. काय कचरा मी काढणार. कशाला? कचरा मी काढणार. समीर, माझं रोजचं काम आहे, मी करते. रोजचं काम आहे म्हणूनच आज नाही करायचं. अरे गेले 10 दिवस मी बघतोय काय राबतेस तू घरात. सोमवारी तू कचरा वगैरे काढायचा, मग मी स्वयंपाक करणार. मंगळवारी मग तू लादीबिदी कर, मी भांडी घासेन. आपण कामं वाटून घेऊया ना. बरं ओके बरं, आता ते सगळं उद्या. हा, आता मला पुण्यातलं काम करू दे. ठीक इकडे आहे. ये, आधीकडे ये. बस 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 बस. काय काय घाई आहे आहे तुला? तुझं? काय मस्टर सही करायला जायचंय, घाई काय आहे तुला? विशू तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. माझ्यासाठी येस. काय? हात बंद डोळे पुढे. काय करू नक्की? डोळे बंद हात पुढे. ओके, डोळे बंद, हात पुढे. दे इथे इथे इथे. दे दे. अरे, ही माझी गाण्याची वही आहे. बापरे, किती वर्षांनी पाहिली. हो. ऐक, कुठे ठेवली होतीस? फ्रीजचं बॅलन्सिंग नव्हतं ना म्हणून खाली आलो. अगं मुद्दाम ठेवली होती मी. काय काय? मुद्दाम काढली मी. मुद्दाम तिथून काढली मी. तुला गाणं आवडतं ना? आता रोज गाणं म्हणायचं विशू. अरे नाही, नको. विशू रोज गाणं म्हणायचं. नाही नाही समीर, इतक्या वर्षांनी गाणं रोज नको रे, नको. गुरुजींनी शपथ दिली होती, विशाखा यापुढे गायलीस तर बघ. नको. तू गाणं विशाखा सुभेदार तुम्ही गायचं आहे. यु नो व्हॉट, आय जस्ट लव्ह यू. तेच. थँक्यू. एक सांगू, आत्ता एक गाणं गाणं माझ्यासाठी प्लीज. ऐका. सोफ्यातून आवाज येतो. मी सूर लावला. एक मिनिट. मला वाटलं सोफ्यातून आवाज येतो. थांब ना. नाही रे, हल्ली आवाज लागत नाही. नाटकं करू नकोस, तेव्हाही लागायचं नाही. अगं नाही, म्हणजे मुद्दा असा आहे की तू गा ना. तू तेव्हाही रियाज केला नाहीस, आताही रियाज करत नाहीस. रियाज कर, मग तू गायिका बरं, होशील बरं. ना यार. मी तर विशू, गाते. गा ना तू. हो, हो. मग. आई, ही ग. विशू अय्या. आ करशील? का? गळ्यात तुझ्या कोकिळीचं घरटं कुठे बघायचं? तू ना ग्रेट आहेस. थँक्यू थँक्यू. आय रिअली. शिट्टी झाली, मी आलीस. मित्रों, कोरोना महामारी के परिप्रेक्ष्य में समूची मानवीय के उत्थान के लिए हमने लॉकडाउन का अवधि 20 दिनों तक बढ़ाया है।
इस लॉकडाउन में अति आवश्यक कार्य के हेतु ही घर से बाहर निकले, अन्यथा घर पर ही रहे, सुरक्षित रहे. कमाल आहे, लॉकडाऊन वाढवला अजून 20 दिवसांनी. अरे बरं, मला वाटलं की जायला मिळेल आता घराबाहेर. गेलो की साम्या हे हाय. बघ मी काय बनवलंय. केक 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 बनवला. केक अरे वा, हाय वाव, आज आज परत केक बनवलास. येस. माय गॉड, रोज केक बनवतेस तू. माय गॉड, आमच्या घरी दुसरा पदार्थच बनत नाही. रोज केक बनतो यार, कमाल आहे. हे कुठला केक आहे हा? दिस इज वॉलनट बनाना चीज केक. वाव, वॉलनट बनाना. हे परवा केला होतास हा केक तू? नाही नाही, सॉरी सॉरी, परवा वेगळा होता. तो आपण टाकून दिला नाही का, तो कडक झाला होता. बरोबर बरोबर. कौतुक नाही बायकोचं. अगं कौतुकच नाही बायकोचं. कितीही केलं तरी कौतुक कुठे आहे. नाही, कौतुकाचा प्रश्नच नाहीये. हे बनाना ठीक आहे. तू हे जे बाकीचे पदार्थ घातलेले आहेस ना, ते आपल्याला परवडणार आहेत का सध्या? लॉकडाऊन सुरू आहे ना बाहेर. मला तुला काय म्हणायचं, हे जे पदार्थ सगळे घातलेस ना, तूच म्हणतेस ना खर्चावर नियंत्रण ठेवा, हो की नाही? अहो, आंघोळ करताना साबण असतो ना, तो बारीक होऊन बेंबीत अडकेपर्यंत वापरायला लावते ही. तेच तो बेंबीत अडकलेला साबण आहे ना, मी घेते आणि साबणाचा चुरा झाल्यावर कपडे धुवायला तोच वापरते. कळलं? काटकसर म्हणतात याला. तुला कौतुक नाही तर नाही. तो खा केक. मला जरा एक मिनिट, काय करतेस तू? तू आता रियाजाला बसणार आहेस? आता नको ना, आता नको ना, खरंच नको ना ग. मी आता जातो ना, 2 तासानं मार्केटला जाणार आहे, तेव्हा अर्धा तास मिळेल ना, तेव्हा आता नको ग. तुझ्या जाण्याचा आणि माझ्या गाण्याचा काय संबंध आहे? मी गाऊ दे ना. आता नको ना, आणि खरं- तसंही तू म्हणतोस ना बाबा रियाज झाला पाहिजे, मग मी करते हा, रियाज. मी रियाज झाला पाहिजे म्हणालो होतो, पण रियाज झालाच पाहिजे असं नव्हतं म्हणालो. हो की नाही? तुझं? काय माझ्या बॉसचा पण आता फोन येणार आहे. ऑनलाईन आमची मीटिंग आहे, हा, मग कळलं ठीक का? अगं, ऑनलाईन मीटिंग आहे माझ्या बॉसची. मग करू दे ना, कर ना तू, काय प्रॉब्लेम आहे? हे बघ, मुळात काय माहिती काय, मुळात काय माहिती, ऐक ना ऐक ना ऐक ना. काय? चिडत चिडत नाही ना, चिडत नाही, चिडत अगं, नाही, अगं, नाही, मी Please have decency, Oh, okay? yes, of हळू, course, हळू. of course. मला काय म्हणायचंय, ठीक आहे, एक मिनिट ऐकतेस माझं? हे बघ, 15 मिनिटांनी ऐक ना, हे बोलू दे ना. 15 मिनिटांनी माझी मीटिंग आहे. हा, मग कर तुझी जो काही स्वयंपाक करायचा आहे ना, तो आत्ता करून घे. बॉस आल्यानंतर कुकरच्या चिट्ट बिट्ट मला चालणार नाही. प्लीज विनंती कर मला ना, मनात. एक मिनिट. आज बुधवार आहे. आज स्वयंपाकाचा वार माझा नाही, तुझा आहे. आज मंगळवार आहे बाळा. सॉरी चौगले, आज बुधवार आहे. विशू, आज स्वयंपाकाचा वार तुझा अरे, तुझा आहे, विशू. प्लीज हळू नाही, okay, ओरडून okay. नाही बोलायचं. I'm आवाज sorry, माझाही I'm sorry. चढतो. हा, आज 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 बुधवार आहे. स्वयंपाकाचा वार तुझा आहे. बरं ठीक, आज बुधवार आहे ना, मी विनंती करतो तुम्हाला, आज काय? माझं काम आहे, तुम्ही कृपया कराल का स्वयंपाक? सॉरी, मला जमणार नाही. आज माझा सुट्टीचा दिवस आहे. आज मला आराम करायचा. विशू, मला काम आहे सांगतो. मला आराम करायचा. प्लीज डोंट स्क्रीम. ठीक आहे विशू, थँक्यू. ठीक आहे. मी हा, काल दिवसभर राबले, पण आज मी काम करणार नाही. ठीक आहे, मी करतो सगळी कामं. Please. हा, मी ऑफिसचं पण काम करतो, सगळी कामं मीच करतो. तुम्ही आराम करा. Yeah. आराम करून करून काय झालंय स्वतःकडे बघा जरा. रशियाचा नकाशा दिसतेस तू, कळलं? वाव. जा, आराम करा तुम्ही. आज जाऊन आराम करा. हा? आय डू इट. ओके, ठीक आहे, हरकत नाही. सगळी तुझं कामं बघ. मी करतो. कर. पुरुषांचा जन्मच त्यासाठी आहे. गो हा, हरकत नाही. प्लीज. मित्रों, कोरोना महामारी को निरस्त करने के लिए भारत सरकार ने जो कदम उठाए हैं, पूरे विश्व ने उसकी प्रशंसा की है. लॉकडाउन के इस दूसरे चरण में हमने निर्णय के पूरी प्रक्रिया का अधिकार राज्य शासन को दिया है. मी माझ्या महाराष्ट्रात परवाच म्हणालो की मी माझ्या महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन करणार आहे. किंबहुना तो करायलाच पाहिजे. कारण परवा एक जण मला म्हणाला की अरे, आपण कोरोनासोबत जगायला शिकलं पाहिजे. पण आपण कोरोनासोबत जगायला तयार आहोत, पण कोरोना आपल्यासोबत जगायला तयार आहे का? त्यामुळे यापुढे 20 दिवस महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन असेल. परिस्थिती गंभीर आहे, पण सरकार खंबीर आहे. आणि मी कोरोनाला हरवणार आहे. किंबहुना हरवायलाच पाहिजे, किंबहुना कोरोना हरेलच. अरे, परत लॉकडाऊन वाढवला. अरे काय करायचं काय आम्ही? नका वाढवू रे लॉकडाऊन. घरात बसलोय अनेक दिवस आणि नका वाढवू. हे काय चाललंय रे हे?
अरे काय आहे का गिळायला आज? हा घ्या 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 गिळा. अरे रोज केक काय आणतेस का तू? केकही आहेस तू, केकही. शी. इथं ना अर्धा पगार मिळतोय. नोकरी गेली ना तर बाहेर बेकार आणि पोटात बेकरी निर्माण होईल. कळलं का तुला? कसा आहेस रे तू, कसा आहेस? 3 महिने झाले उत्तम उत्तम पदार्थ खायला घालते मी तुला आणि तू नावं ठेवतोयस. हा, उत्तम. त्या मंजिरी योग ताईंना फॉलो करते मी, कळलं? त्या जसे पदार्थ बनवतात तसा पदार्थ करते मी. अगं नको त्या मंजिरी योगला फॉलो करू. हा? अरे त्यांचा पदार्थ चविष्ट असतो असं एकदा तरी प्रसादुकनी टाकलंय का? अरे आपल्याला काय माहिती? पदार्थांचे फोटो काढून झाल्यावर तो गपचूप वरण भाताचा कुकर पण लावत असेल. आपल्याला काय माहिती? सेलिब्रिटींच्या नादी नको लागूस तू. कळलं का तुला? तू तुझं जेवण कर आणि काय जेवण करते माहितीये. घ्यायची भाजी आणि फोडणीला टाकायची. हाताला चव नाही बेचव सगळं करतेस आयुष्यात तू. बोललास ना, बोललास. बोललो. बरोबर आहे रे. किती मरा तुमच्यासाठी, तुम्ही तसेच बोला तुम्ही. मला ना ह्या क्षणाला माझ्या आईची आठवण येते. कळलं? आई असती ना तर ही पाळी माझ्यावर आली नसती. वा, इतके वर्ष संसार केला तर काय हा. उगाच? तुझी आई मोठी मोठी अन्नपूर्णा आहेच आहे. अन्नपूर्णा हा, माझी राहू आई. दे रे, राहू दे. हा. ओल्या करंज्या चिकटत नाहीत म्हणून त्यापल्याची पिना मारते कणा नाही बाई. अन्नपूर्णा म्हणे. अरे किती खोटं बोलतेस काय तू? खोटं, बरोबर बोलते मी. तू माझ्या आईचं काढतेस? हो, आई तर आई तशी आणि बाप तर बाप तसा. बाबाचं काय आता मध्ये? काय लग्नाच्या दिवशी आठवते का काय केलं होतं? काय केलं होतं? भूक अनावर झाली होती. एंट्रन्सला तो दुधी भोपळ्याचा करकोचा ठेवला होता, तो कापून खाल्ला. लग्नाच्या दिवशी लाज आणली होती तुझ्या वडिलांनी. त्या दिवशी बुधवार होता. त्यांना नॉनव्हेज लागतं. हा. तुमच्याकडे सगळं वेळ 4 पर्यंत जेवण नाही करणार. काय दिसला करकोचा सोडणार आहेत ते कापून खाल्ला त्यांनी. मूर्खपणाचा कळस आहे अख्खी फॅमिली म्हणजे. हा, तुम्ही मूर्खपणाचं कळस ए, मानलं जा शिकू रे. त्याच्या डोक्यात नको जाऊ ए, माझ्या तू. वाटेल ते करू नको तू. हा. केक खायचं तर खा, नाही तर टाक अरे गटारात. परवाचा राहिला हा कुठे खाऊ मी अजून? मला ना तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाहीये. का आलायस तू माझ्या आयुष्यात? नको तिथे उगाच. डेंटिस्ट मुलगा चांगला सांगून आला तर त्याशी लग्न केलंस तर बरं झालं असतं. या टकल्याच्या नादाला लागली. ए टाकलं बोलायचं ना? का टाकलं का बोललीस तू? का तू नाही साडी म्हणत मला? नाही का म्हणत? हा, डोक्यावर हा केसांचा भ्रष्टाचार उगवला ना, तो कापून टाकला पाहिजे. ए काय? माझ्या केसान मुलाचं नाही एव, केसानं. एव. केस केस असं गर्वाने पण बोलता येत नाही, कारण टकल्या या गटातही बसत नाही आणि केसाळा या गटातही बसत नाही. मधल्यामध्ये जा. बसा. ते. मला कंटाळा आलाय तुझा. हा, राहू दे, राहू कंटाळा दे. माझा तू चेहऱ्याचाच कंटाळा आलाय. हो, चेहऱ्याचा कंटाळा आला. होय. मग दे पैसे, असं प्लास्टिक सर्जरी वगैरे करून घेते. दे पैसे. हो, त्यापेक्षा नवीन लग्न करेन मी. तोंड बघ आरशात. हा. आणि मोठ्या बायका थांबल्या. अगं बाई, समीर चौगुले आले लग्न करूया. आल्यात मोठ्या. काळ कुत्रा विचारणार नाही रस्त्यात गेला असता. ये चल कळलं का का? तू डोक्यात नको जाऊ ए, मला जा, तू सांगतोय. नको जाऊ, जा डोक्यात माझ्या. आई शपथ आहे. निघ. अरे नाही निघणार. तू कोण सांगणार मला? आला मोठा शाणा. तू मोठी शाणी. माझ्या डोक्यात जाऊ नकोस हं? हा. मी खून करेन तुझा. बाईनं मला सतत कंटाळा आलाय आपला तुझा, रांडा कंटाळा वाडा, आलाय. उष्टी काढा आणि ह्यांना नको डोक्यात जाऊ कौतुकच माझ्या. नाही केलं आमचं. कंटाळा आलाय तुझा आता. मला. मलाही कंटाळा आलाय तुझा. तर टीव्ही बघतोय मी. कळलं? डिस्टर्ब हा, नको मग करू. बघ ना, तुला कोणी हात लावलाय? आजच्या ठळक बातम्या. लॉकडाऊनची प्रक्रिया समाप्त होऊन अनलॉक 1.0 सुरू होत आहे. ब्रेकिंग न्यूज। अनलॉक 1.0 में लॉकडाउन 1 के रूल्स पूरी तरह से समाप्त नहीं होंगे। नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. वाहनांचा उपयोग घरापासून 2 किलोमीटर अंतराच्या आतच करावा. घरापासून जवळच्या ठिकाणी जाताना शक्यतो वाहनाचा वापर करू नये. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला दुचाकीवर जर जायचं असेल तर 1, 4 चाकीवर जर जायचं असेल तर 3 प्रवाशांनी फक्त प्रवास करावा. अत्यावश्यक सेवा सकाळी 9 ते रात्री 9 सुरू राहतील आणि इतर दुकाने 9 ते 12 सुरू राहतील. अरे बापरे. इतर दुकाने 9 ते 2 तर अत्यावश्यक सेवा 7 ते 7 सुरू राहतील. अरे म्हणजे नागरिक अंडे खरेदी करू शकतात पण ते पाव खरेदी करू शकत नाही. अगदी आवश्यक असेल तर पाव खरेदी करा, पण वडा खरेदी करू नका. मद्यपान ऑनलाईन आहे. मद्यपान बंद आहे. हॉटेल्स बंद दारू मिळेल राहतील. सगळ्यांना. मद्यपान हे बंद करा बंद रे, कर काय? बंद करा. बस करा यार. अरे नक्की वागायचं कसं आम्ही? कुणाचं ऐकायचं कुणाचं? कधी बाहेर पडायचं कधी नाही पडायचं कसं कळणार आम्हाला? बस करा यार, बस करा. हा लॉकडाऊन थांबवा आता. डोकं आऊट व्हायची पाळी आली आहे. त्या 4 भिंती, तीच बायको, तेच केक, तेच गाणं, त्याच कविता. बस करा यार आता. बस करा तुम्ही. एक तू शांत हो ना. अरे यार.
डोकं out झालं यार ऐक ना, माझं तू यार. पाणी पितोस का? हे घे पाणी 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 धर, पाणी. शांत हो एकदम शांत. एवढी चिडचिड बरी नाही अरे, शांत हो. तुला माहितीये का आपण ना उगाच चिडचिड करायला लागलोय. खरंय का? या महामारीने खूप शिकवलं यार आपल्याला. माणसातलं माणूस पण याच्यावरच घाव घातला या महामारीने. अरे माणसांना स्पर्श करायची भीती वाटते आपल्याला. माणसांना स्पर्श करायची. माणूस आणि प्राणी यात काय फरक आहे? आपण सोशल आहोत. मला माझ्या मित्राला भेटायचं आहे यार. मला माझ्या नातेवाईकांना भेटायचं, त्यांना घट्ट भेटायचं आहे. हे काय होऊन बसलंय? शांत हो. खरंय. या एका महामारीने ना माणसांची किंमत शिकवली आपल्याला. खरंय तुझं. माणूस माणसाचा स्पर्श किती महत्वाचा असतो नाही. पण ठीक आहे, हे बघ, काल आणि उद्या याची काळजी नको करूया. आजच्या क्षणाचा आपण आनंद घेऊया ना. माणसं जपूया ना, माणसं जपूया. ए चौगुले, तू आपल्याला इथे मासिक रावाराव केंद्रात कशाला घेऊन आलाय बे? तर उधारी द्यायचं आपली. ऐसा हे ना हे मत करो. ऐसा हे मी आय एम अ रिस्पेक्टेड हे मत करो. हे ऐका माझं. मुळात ते मासिक रवाराव केंद्र नाहीये, मासिक स्वास्थ्य केंद्र आहे. कळलं का तुम्हाला? आणि तुमचे पैसे मी देणार ना. मी नाही म्हटलं का? मी उधार घेतले ना तुमच्याकडून, मी देणार तुम्हाला. हे इथे डॉक्टर ओक म्हणून आहेत, कळलं का? मी त्यांच्याकडे एक कार्यक्रम केलेला आहे. तर मला 20,000 रुपये येणं आहे. या हाताने घेणार आणि या हाताने तुम्हाला देणार. इतकं सोपं आहे ते, कळलं का? फक्त तुम्ही इथे उभे आहात ना, तुम्ही कुठेही उभं राहाल तिकडे माझ्याबरोबर तुम्ही आलेलं नाही आहात. कळलं का? म्हणजे समीर चौगुले बोल, हा असा माणूस आलाय म्हटल्यावर लोक हे करतील ना. मतलब नाही, मेरे को ऐसा बोलणे काय, तुम्ही माझ्याबरोबर आलेलं नाही आहात. लोकांनी कितीही विचारलं तुम्हाला किधर आहे, कोण आहे, तर समीर चौगुले को पहचानता है? मैं नहीं पहचानता है. काय म्हणणार तुम्ही? मैं नाही पहचानता. हा बस. हा तुम्हाला पैसे मी देतो. प्लीज प्लीज तुम्ही इकडे उभे राहा. पैसा Please. मागताय? हा देणार पैसे देणार. नेक्स्ट पेशंट हॅलो. या बसा. नाही बसायला वेळ नाही आहे. ते डॉक्टर ओक कुठे आहेत? ते नाही आहेत, मीच आज सगळं हँडल करतो. मला तुमची फाईल द्या. फाईलीच नाही, मी समीर चौगुले. बरं बोलत राहा, मी ऐकतो, नोट डाऊन करतो. बोला. नाही मी समीर चौगुले. मी सेलिब्रिटी आहे. बरं, कधीपासून वाटतंय असं? नाही हे बघा नाही हे बघा तुमचा गैरसमज होतोय. मी समीर चौगुले, मी खरंच सेलिब्रिटी आहे. नाही कसं आहे की सामान्य नागरिकांना असं वाटू शकतं की मी सेलिब्रिटी आहे. डोंट वरी, हे मेजर इश्यू नाही आहे, आपण लगेच सॉल्व्ह करू शकतो. हा भ्रम आपण नाहीसा करू, काही हरकत नाही आहे. मला सांगा. नाही तुम्हाला कळत नाहीये. मी समीर चौगुले, सुपरस्टार. बरं मी हिरो आहे. हिरो मी हिरो. बरं, हा वाटू शकतं. हा. काही वेळाने तुम्हाला तुम्ही बाईक असल्यासारखं वाटेल. अहो हिरो म्हणजे फोंडावाली बाईक नाही हो. हिरो 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 आहे मी. हिरो म्हणजे मी ऍक्टर आहे. नाही कसं हा. आहे, बसा तुम्ही एकदम हे नाही, नका होऊ. बसायला कसं आहे, प्रॉब्लेम नाही, पण मी सांगतो तुम्हाला की आमच्याकडे एक केस आली होती अशी हा. की तो स्वतःला ट्रॅक्टर समजत होता. तो बोलायचा, डॉक्टर मी ट्रॅक्टर आहे, मला नांगर लावा, मला नांगर लावा. आणि बाईकचं असं काय, छोटा इश्यू पटकन होऊन जाईल. म्हणजे एक मी सांगतो 5-6 सेटिंग्स मध्ये होऊन जाईल. नॉट इट्स लाईक व्हेकल सिंड्रोम. काही प्रॉब्लेम नाही याच्यात. बोला, मी हरकत नाही, बोला तुम्ही. तुम्ही वेगळ्या ट्रॅकवर जाताय. तसं नाही आहे. मी ऍक्टर आहे. मला बघायला गर्दी जमते. तुम्हाला कळतंय का? मला बघायला गर्दी जमते. फोटो काढतात माझ्या समोर. बरं, म्हणजे तुम्हाला असं मध्ये मध्ये वाटतं की तुम्ही ताजमहल आहात. अरे फक्त ताजमहल समोर गर्दी जमते का? गेटवे ऑफ इंडिया समोर नाही जमत. ओके, म्हणजे मध्ये मध्ये असंही वाटतं की तुम्ही गेटवे ऑफ इंडिया आहात. म्हणजे साधारणतः काय होतं, इट्स लाईक यु नो व्हेन्यू डिसऑर्डर सिंड्रोम म्हणतात त्याला. पण हे साधारणतः कसं, म्हणजे किती टप्प्याटप्प्याने होतं. म्हणजे सकाळी ताजमहल असल्यासारखं वाटतं, मग दुपारी जेवताना गेटवे ऑफ इंडिया वाटतं, संध्याकाळी हिरो, की असं वाटतं की एक हिरो बाईकवरनं आलाय जो ताजमहल समोर बसलाय, त्याला गेटवे ऑफ इंडियाला जायचंय असं वाटतं. हे काय करूया झाडाचं मी आता? ऍक्च्युली हे बघा
ओके 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 ठीक आहे ठीक आहे. मी समीर चौगुले. आधीचं विसरून जा. आता इथून स्किट सुरू झालंय. ओके आधीचं विसरून जा सर. आता मी आलो हा इकडे. हां हॅलो मी समीर चौगुले. मुद्दाम करतो का रे तू? काय करतो रे? काय करतो? मुद्दाम करतो तू? अरे मी हास्य जत्रा बघत नाही का तुम्ही? नाही, मी फक्त स्पॅनिश सिनेमे बघतो. तुम्ही स्पॅनिश सिनेमे बघता ही काही माझी चूक नाहीये. कळलं? मी मराठी ऍक्टर आहे. व्हॉट? कम अगेन? मी मराठी ऍक्टर आहे. ओ माय गॉड, हे थोडं प्रोग्रेशन होत चाललंय. म्हणजे इट्स क्वाईट डिफिकल्ट. कसं आहे की तुम्ही आत्तापर्यंत जे तुमचे भ्रमिक तुमचे जे व्यक्तिरेखा होत्या त्या तुम्ही डिटेलिंग करायला लागला आहात. म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला फक्त वाटत होतं की तुम्ही नट आहात, पण आता तुम्हाला वाटतं की तुम्ही मराठी नट आहात. होऊ शकतं, नो डाऊट. साधारणतः हे दिवसातनं असं किती वेळा वाटतं? हे करेन मारेन रे. काय बोलतोयस काय तू? अरे सोपं आहे समीर चौगुले. इतकं सोपं आहे ते. तू कुठे कुठे चाललायस? अरे यार मी एक कॉमेडी ऍक्टर आहे. आय एम अ कॉमेडी ऍक्टर. कळलं का? डॉक्टर बघतो काय? डॉक्टर ओक आहेत ना, त्यांना बोलव. त्यांना माहिती आहे. त्यांना बोलव. मला त्यांच्याकडून 20,000 रुपये येणं आहे. बोलव त्यांना. माय गॉड, पेशंटला असं वाटतंय की लोकांनी त्याच्याकडनं उधारी घेतली आहे. अरे नाही घेतली उधारी. त्यांनी माझ्याकडून उधारी नाही घेतली. आता तुम्हीच सांगितलं. अच्छा, म्हणजे ते तुम्हाला भीक देणार आहेत. अरे भीक काय बोलतोय तू? कूल डाऊन. शांत. भीक काय बोलतो? शांत व्हा. हे बघा, हे मानसिक. नाही माझ्या मेहनतीचे पैसे. भीक काय? इकडे येऊन अर्धा तास हे आवाज काढला तिकडे. Cool down. हे करू नका तुम्ही. शांत बसा. भीक नका बोलू. आय एम जोपर्यंत हे आहे तोपर्यंत हे आहे. म्हणजे हा. एक मिनिट शांत बसा. शांत. आता तुम्हीच बोललात की तुम्ही त्यांना उधारी दिली नाहीये, मग हक्काचे पैसे कसे काय आले? अरे यार मला सुपारी आली होती. बर, कुठे आली होती? सी कसं आहे माहितीये, अंगावर फक्त चामखीळ किंवा फोड येते, सुपारी झाडाला येते. सुपारी अशी अंगावर येत हे नाही. सुपारी म्हणजे ते इथे अशी मागे मागे तीन आहे रे सुपारी. अरे सुपारी म्हणजे मला निमंत्रण आलं होतं. निमंत्रण. ही सुपारी मला अरुण कदमने दिली होती. माय गॉड. ओके फाईन. कोणी? अरुण कदमने मला ही सुपारी दिली होती. सॉरी, मी असं तुमच्या तोंडावर हसलं नाही पाहिजे. याचा अर्थ तुम्हाला असं वाटतं की मोठमोठे सेलिब्रिटीज तुमच्या ओळखीचे आहेत. अरुण कदम आणि सेलिब्रिटी. डोकं फिरलंय तुमचं? दोस्त आहे आपला तो. नाही, कसं आहे की होतंय की मागे आमच्याकडे एक केस आली होती. तो सांगत होता की मी आईन्स्टाईनचा मित्र आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, आईन्स्टाईन, न्यूटन, स्टीफन हॉकिंग्स, स्टीव्ह जॉब्स आणि अरुण कदम यांच्याबद्दल अशा अफवा पसरतात. पहिले 4 जण आहेत ना, त्यांच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. पाचवा कोण आहे तो? पाचवा कोण आहे? अरुण कदम. अरुण कदम एवढा मोठा आहे, एवढा महान आहे तो. ओ माय गॉड, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की अरुण कदम महान नाही आहेत? अरे कसला मान, मित्र आहे आपला. मी आत्ता अरुणला फोन लावतो, त्याच्यासमोर बोला, तुम्हाला कळेल आमचे रिलेशन्स. स्पीकरवर लावतो. हॅलो हॅलो अरण्या. हा अरण्या. अरे यार मी हे बोलतोय. अरे हा समीर बोलतोय मी. हा हे बघ, इथे समोर डॉक्टर बसलेत, त्यांना सांग मी कोण आहे ते. हॅलो. हा हॅलो. अरे ओ माय गॉड, ओ माय गॉड. अरुण सर, तुम्ही स्वतः आहात? येस सर, माय नेम इज प्रसाद, डॉक्टर प्रसाद. सर, माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती तुमच्यासोबत बोलायची, आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी आज तुमच्यासोबत. मुद्द्याचं बोल. थँक्यू. हॅलो. सर, आमच्या इथे एक ॲक्च्युली तो पेशंट आहे. तर तो बोलतोय की मी समीर चौगुले, मी सेलिब्रिटी आहे. तुम्हाला काय वाटतं? कुठला वाचरा सेलिब्रिटी आहे तू? त्यातला डोक्यावर पारलाय तू. नाही ओळखत आहे तुम्हाला? अरे अरुण, भंगस काय करतोय? अरे असं काय करतो? ओळखतो तुम्हाला, ओळखतोस ना तुम्हाला. अरे वसाऱ्या, मी ओळखतो असं बोलत तर तू पंच काढशील त्याच्यावर. अरे डॉक्टर फोन दे. हो डॉक्टर. हा, बोला. तुम्ही माझे फॅन आहेत ना? हो, सर. प्लीज एक व्हिडिओ तयार करा आणि माझ्या ग्रुपवर पाठवा. बरं, मी तुम्हाला पाठवून तुम्ही तुमच्या ग्रुपवर पाठवा. येस थँक्यू अरे सर थँक्यू. अरे हा असं काय? अरे नाही
मला ओळखतो तो, आमची ओळख आहे, खरंच सांगतो मी. सर अरुण कदमांनी सांगितलं की तुम्ही डोक्यावर पडला होतात. साधारणतः जखम कुठे झाली होती? अरे नाही झाली आहे, जखम नाही झाली रे. हळू सर, जखम नाही झाली आहे. ओके कूल डाऊन. नो इश्यू. अरे मी नॉर्मल आहे यार, मी मला खरंच काही झालेलं नाही आहे. मी बाहेरनं माणूस आहे, तो एक गुंड आहे, मला त्याला पैसे द्यायचेत, नाही दिलं तर गळा दाबेल रे माझा, तो गळा दाबेल तो. मस्क्युलर इनबॅलन्स. अरे नाही अरे, हे काय करतोयस तू? मी कसं समजावून देऊ यार तुला? मी हे मी आवाज काढतो वेगवेगळे. बरं. मी आवाज काढतो. मी सुनील शेट्टी काढू शकतो आवाज, म्हणजे तुमचा विश्वास बसेल. सुनील शेट्टी आता मी काढतो. अंजली, मैं तुम्हें भूल जाऊँ ये हो नहीं सकता, तो तुम मुझे भूल जाए मैं होना नहीं दूंगा. ओके, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हा सुनील शेट्टीचा आवाज आहे? हा सुनील शेट्टीचाच आवाज आहे. नाहीये सुनील शेट्टीचा. सुनील शेट्टीचा आवाज कसा आहे मी दाखवतो. हा. सुनील शेट्टी. अरे भिंतीतून कुठे, दरवाजातून ये ना. सुनील शेट्टी. डॉक्टरांनी तुम्ही मला बोलवलं? हा, जरा तुमचा आवाज ऐकवा यांना. अरे आज घडे पुण्याची तारीख ओ, लावंगा निघाल्या बारीक. अरे लवंग्या निघाला भारी का? कुठला सुनील शेट्टी आहे हा? सुनील शेट्टी तुम्ही जा. जाऊ शकतो. अरे कुठला सुनील शेट्टी आहे हा? हा सुनील शेट्टीचा आवाज. अरे नाही, हा वेगळा सुनील शेट्टी आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आता तो सुनील शेट्टीच नाहीये? अरे नाहीये म्हणायचंय मला. कसं आहे की ह्या आजारात असे प्रॉब्लेम्स वाटतात, म्हणजे आपल्याला असे भास होतात. आमच्याकडे एक माणूस होता संदीप गायकवाड, असा एक पेशंट होता. त्यालाही वाटायचं की तो नसरुद्दीन शाहचा आवाज काढतोय, पण तसं नव्हतं. आवाज फक्त एकच जण काढतो, प्रसाद खांडेकर, निळू फुलेंचा. अरे तुला कसं समजू यार मी? I am an actor. This is, I own this stage यार. मी ऍक्टर आहे यार. शांत राहा मी शांत. सनईचा आवाज करतोय बघ, सनईचा आवाज बघ. एक मिनिट, हा सनईचा आवाज आहे? हो. नाही सर. मग कुठला आवाज आहे? हा वॉचमॅनचा आवाज आहे. हा कसा काय वॉचमनचा आवाज? शाबजी. अरे 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 नाही रे बाबा, तुला कसं सांग. मी जातो ना स्टेजवर, प्रेक्षकांना खिशात टाकतो मी माझ्या. माय गॉड, क्लेप्टोमेनियाचे सुद्धा संकेत आहे. कुठला क्लेप्टोमेनिया? ना म्हणजे असं पेशंटला वाटतं की काही दिसलं की ते खिशात टाकावं असं प्रत्येक. अरे नाही रे बाबा, तुला कसं सांगू रे मी? याडाच करे तू. डॉक्टरच का कोण आहेस? समीर चौगुले म्हणतो मी. दुनिया ओळखते अशी मला, तू नाही ओळखत मला. शांत राहा. नॉट बिग इश्यू. ए भाई तू रुक, तू रुक इधर, तू इधर रुक. ए इधर आ गौरव, इधर आ, इधर आ. आप देख, तू रुक. ए गौरव ये इधर आ, गौरव इधर आ. इसको बोल मैं कौन है, मी कोण आहे सांग त्याला. कोण आहे तू? अरे समीर चौगुले ना मैं, उसको बोल ना. मैं नहीं पहचानता. अरे उधर का सीन भूल जा यार. मेरे को पहचान ना तू. मैं समीर चौगुले, उसको बोल ना यार. अरे मैं नहीं पहचानता. नाही ना, उसको मी आधी सांगितलं होतं की मला विसर म्हणून, समीर चौगुले ओळख दाखवू नको म्हणून. तो म्हणतो बोल ना यार, सांग ना मी समीर चौगुले आहे. कौन? मैं नहीं पहचानता. अरे यार कैसा हो रहा है यार? तुम्ही जा, तुम्ही जा. ऐसे कैसे चलता है यार? ओके कूल डाऊन आहे. बघा काही नाही आहे, हे छोटंसं आहे. 4-5 सिटिंग्स मध्ये होईल. आता सखाराम येईल, 2 चॉक देईल, होऊन जाईल सगळं क्लिअर. अरे काय बोलतोस तू? कूल डाऊन. सखाराम. अरे हा कुठला सखाराम आहे? अरे नाही आहे. अरे हे